कवठे महाकाळ शहरासाठी महत्त्वाकांक्षी असणारी बंडगरवाडी पाणी योजना कार्यान्वित. माजी खासदार संजय काका पाटील यांची माहिती. कवठे महाकाळ शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला. युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांचे प्रतिपादन. संजय काका यांच्याकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्तता. बऱ्याच कालावधीपासून सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ शहरातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याची असणारी व केंद्र सरकारच्या अमृत 2.0 योजनेतून साकारलेली बंडगरवाडी पाणी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे कवठे महाकाळ शहरातील लोकांचे पाण्यासाठी होणारे हाल कायमचे थांबणार असून शहराला या योजनेतून मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगितले. गेल्या बऱ्याच वर्षापासून कवठे महाकाळ शहरात पाणी पुरवठ्याचा प्रश्न प्रलंबित होता. माजी खासदार संजय काका पाटील यांच्याकडे कवठे महाकाळ नगरपंचायतीची सत्ता आल्यावर त्यांनी व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी कवठे महाकाळ शहराचा पाणी प्रश्न येत्या उन्हाळ्यापूर्वी कायमचा मिटवला जाईल असे आश्वासन जाहीरपणे दिले होते. आज या योजनेच्या पूर्णत्वाच्या निमित्ताने हे आश्वासन पूर्ण झाल्याचे दिसून आले. माजी खासदार संजय काका पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्याकरिता केंद्र सरकारच्या अमृत 2.0 योजनेतून बंडगरवाडी पाणी योजनेचा प्रस्ताव मांडून त्याकरिता 60 कोटी इतक्या भरीव निधीची मागणी केली होती. मुख्यमंत्री महोदयांनी या मागणीनुसार निधीस मंजुरी देऊन काम सुरू करण्यात आलेले होते. माजी खासदार संजय काका पाटील व प्रभाकर पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे बंडगरवाडी पाणी योजना पूर्णत्वास येऊन त्याची तांत्रिक तपासणी सध्या पूर्ण झालेली आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यामुळे कवठे महाकाळ शहरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येऊन शहराकरिता मुबलक पाणी उपलब्ध असणार आहे. या योजनेच्या पूर्णत्वामुळे संजय काका पाटील व प्रभाकर बाबा पाटील यांच्या साक्षीने कवठे महाकाळ शहरवासियांची स्वप्नपूर्ती पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे. तसेच सर्व नागरिकातून याबद्दल समाधान व्यक्त होत आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सणगर, कवठे महाकाळ.